आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिमय कार्यक्रम आणि हरिपाठाचं आयोजन करण्यात आलं. त्याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या झिंगाबाई टाकळी येथील गीतानगरातील मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. भाविकांनी यामध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेत भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला. आषाढी एकादशीच्या निमित्तानं नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरातील गीतानगर इथं विशेष धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 1986 पासून या मंदिरात विविध धार्मिक उपक्रम राबवले जात असून दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक इथे दर्शनासाठी येतात. हरिपाठ, भजन आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसर भक्तिमय झाला होता. मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या होत्या. पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या भाविकांनी इथे येऊन विठ्ठल भक्तीचा आनंद घ्यावा असं आवाहन मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. सतत 40 वर्ष झालेले आहे. या मंदिरमध्ये एक आस्था लोकांची जागृत झालेली आहे. ती आस्था एवढी जबरदस्त आहे की जे लोक पंढरपूर किंवा इतर ठिकाणी नाही जाऊ शकत ते इथं येऊन ते आपलं आस्था प्रदर्शित करतात. आणि या मंदिरमध्ये आमच्याकडे दरवर्षी सप्ताह असतात, जे एक आषाढी एकादशीचा कार्यक्रम असतात आणि रोज संध्याकाळी हरिपाठचा कार्यक्रम असतात. इथं बरेचसे कार्यकर्ते आहे आमच्याकडे मंदिरमध्ये आणि इतर पूर्ण एरियातले लोक इथे येऊन पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेते आणि देवाच्याकडून आशीर्वाद घेतात आहे. मी पंढरपूरला नाही जात, पण दरवर्षी इथलं पंढरपूर नक्की करते, कारण की माझ्या वडिलांनी बांधलेलं हे मंदिर आहे. माझे वडील फाउंडर होते, भोजराजजी मोते, त्यांनी बांधलेलं हे मंदिर आहे. त्यांची मुलगी म्हणून मी एक सेवा करायला येते. दरवर्षी आषाढी एकादशीला सुट्टी घेऊन येते. मला सुट्टी नसते, पण मी सुट्टी घेऊन येते आणि मला इथे खूप आनंद होते की नाही पंढरपूरला जाऊ शकली तरी इथे एक पंढरपुराचा आनंद मिळतो इथे आणि इथे मी तो पूर्ण दिवसभर अनुभवते. ह्या मंदिराचं एक अस्तित्व आहे आणि चांगलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साबुदाणा वितरण आणि लड्डू वितरण, चिक्की वितरण, याचप्रमाणे भजन संध्या पण होते. सकाळी पहाटेला महापूजा असून त्यानंतर दिवसभर भाविकांची भरपूर गर्दी असते आणि रात्री पण हरिपाठ असतो. मंडळांची मुलं पण यावर सहभागी होऊन एकत्र कामं करतात.